सो हाय गाईज, सर्वांना आधी जयसेवन जय श्री महाकाल. मित्रांनो, सकाळी सुटून मी बसलो भुकडवाणी खायला, कारण की सकाळीच लागली जमते मला. बघतो काय आपल्या घरी सुंदर सुंदर पाहुणे येऊन आहे. संगी पाहू शकता अशा प्रकारे संगोबाईचे स्ट्रेटिंग करून देत आहे मस्तपैकी. सर्व मित्रमंडळीची तयारी जमकी चालू आहे. मित्रांनो, ऍक्च्युअली माझी तयारी झाली होती. मी निघालो आपल्या बुज्जीला घेऊन पेट्रोल भरायला. आपल्या गावातले हायवे बघत बघत मी पेट्रोल पंपवर पोहोचल्यावर बघतो तर काय बिलकुलच गर्दी नव्हतं. मग काय पटकन बुज्जीची आपली टँक झाला, बुरकन गेलो आपल्या एका फ्रेंडला घेऊन निघालो आपल्या घरी. बघतो तर काय सर्वजण तयारी करून बसले आहे. कॅमेरामॅनची वेट मी पण वेट करू त्रासून गेलो होतो आणि अशा प्रकारे डोका खाजवत बसलो होतो कारण खूप टाइम. आणि थोड्या नंतर आपला कॅमेरामॅन आलेला होता. अशा प्रकारे सर्वजण तयारी होऊन रेडी होऊन आम्ही निघालो आपल्या दिशेने म्हटलं तर आपण आज जाणार आहोत आपल्या संगोबाईच्या वेडिंग शूटला. सो कशा प्रकारे शूट होणार आहे ते पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार. कंटिन्यू ब्लॉग वगैरे. मग नेचर पाहता पोहोचलो आम्ही एका गावामध्ये. अशा प्रकारे खाण्यापिण्याचे सामान पूर्णपैकी घेऊन घेतलं. मग काही वेळानंतर पाहू शकता अशा प्रकारे शूट लोकेशनवर आपण पोहोचलोय आणि शूटिंग पण चालू आहे. शूट पाहता सर्वजण थकून गेले आणि जाऊन साईडला जाऊन पाहत होतं काय बढियापैकी बसून पद्धतशीरपणे भुक्कडवाने सर्वजण मिळून एक चिप्स वगैरे खात आहे. मग त्यांना पाहून मला पण लागली भूक, मी पण खाल्ली. आणि सेकंड लोकेशनवर जाता पाहत होता काय जंगलामध्ये भेटले आपल्याला जंगली जांभूळ हात का. आम्ही पोहोचलो सेकंड लोकेशन. पाहू शकता अशा प्रकारे सुंदर से कमळाचे बोलतो तलावात मस्तपैकी लागून. मग आपला संगी गेला पटकन तलावामध्ये. तलावात घेऊन बढियापैकी सुंदर से कमळाचे फुलं तोडून आणला. मग काही वेळा तिथं फोटो वगैरे शूट करून मग आपण निघालो वापस जाण्यासाठी. अशा प्रकारे जाता पाहत होता का जंगलामध्ये तलावाच्या आतमध्ये पूर्ण गाव टोटली गाव जेंट्स त्यांच्यासोबत आणि लेडीज पण सोबत आले होते. अशा प्रकारे त्यांनी पण मच्छी पकडायला लागले होते. आम्ही बघत आमच्या तोंडातही पाणी आला मस्तपैकी. मग गेलो आम्ही मच्छीच्या ठिकाणी जिथे पकडले होते त्यांना जाऊन विचारलं भाई रेट कसा आहे काय करून. आम्ही चिंटीनं मी जाऊन मच्छी आणलो. अशा प्रकारे 3 किलोचं मच्छी घेतलं मस्तपैकी. मग घरी जाऊन आता बनवणं खायचं आहे अजून काय. गेलो मग थोड्या वेळात रस्त्यावर आम्ही फोटोशूट वगैरे करून घेतलो. माझे फोटोशूट केला. फोटोशूट झाल्यानंतर आपण निघालो आपल्या घराच्या दिशेनं मच्छी पकडून. सो अशा प्रकारचे ब्लॉग कंटिन्यू समोर पण बघायला भेटणार आहे. इंस्टावर आणि युट्यूबवर फॉलो आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. चलो व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.